डॉक्टर संतोष आदमाने, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. आज आपण कोरोना व्हायरस हे कोविड-19चा भारतातील बँक क्षेत्रावरील परिणाम पाहणार आहोत. कोविड-19 हा जगदव्यापी आजाराने सर्वच उद्योग व व्यवसायांना एक नवीन वेगळाच अनुभव दिला आहे, ज्याची जगाने अपेक्षा देखील केली नव्हती. कोविड-19चे निःसंशयपणे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या जागतिक घटनांपैकी एक आहे, जी जगभरातील सर्व उद्योग, सरकारे, सर्व जनता, जगातील सर्व क्षेत्रांसमोर अभूतपूर्व आव्हान म्हणून उभी राहिली. कोविड-19 पूर्वी डिजिटल बँकिंग बाजाराचा वेगाने विकास होत होता, परंतु कोविड उद्भवामुळे डिजिटल बँकिंगवर अनेक अंगाने परिणाम झाला आहे. बदललेल्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जागतिक स्तरावर आपल्या सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानातील अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे बँक व्यवसायाच्या कामगिरीमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवी हस्तक्षेपाची प्रत्यक्ष गरज आणि त्यावर विसंबून राहण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे सर्वच व्यवहारावर बारीक नजर राहत नाही. त्यामधून अनेक गैरव्यवहाराचे प्रमाण वाढत गेले. रिझर्व्ह बँकेच्या मतानुसार सन 2017-18 बँकांमधील गैरव्यवहार झालेल्या वाढीमुळे बँकेचा तोटा हा 13.7 दशलक्ष डॉलरने वाढला आहे. कोविडच्या काळात रोखीचे व्यवहार कमी झाले असून नवीन सुरक्षित बँक व्यवहार पद्धती शोधणे गरजेचे झाले आहे. डिजिटल बँकिंग पद्धती डिजिटल पेमेंट आणि डिजिटल विक्री या दोन भागात विभागली जाते. डिजिटल पेमेंट हा पर्याय निर्माण झाल्याने बाजाराच्या आकारमानामध्ये खूप वेगाने वाढ होणार आहे. कोविड-19 या काळात बँकावरती काही परिणाम झालेले आहे, काही परिणाम होण्याची अपेक्षा आहे. जर कोरोना संकटाच्या परिणामाचा विचार केल्यास भारतीय बँकिंग क्षेत्रावरती दोन प्रकारचा परिणाम होऊ शकतो. एक आर्थिक परिणाम आणि दुसरा जे आर्थिकेतर परिणाम. आपले जे परिणाम आहेत ते पाहू. पहिलं जे काय सांगता येईल, बँक क्षेत्रातील रोखीत वाढ. सर्वच प्रकारचा कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांकडील रोखीच्या प्रमाणात वाढ करण्याचा प्रयत्न भारतीय रिझर्व्ह बँक करणार आहे. त्यासाठी रोख राखीव प्रमाण 100 बेसिक अंक 3% घट करणार आहे. ही स्थिती 1 वर्षभर कायम राहणार आहे. बँक व्यवसाय हा ग्राहकाच्या संवादावरती अवलंबून असतो. ग्राहकांचे मागताच ठेवणी पैसे परत देऊन बँका त्यांची पत राखत असतात. कोरोनामुळे काय आलं आहे, तर ग्राहक जे आहेत ते रोख पैशाची मागणी करत आहेत. त्यांची पैशाची मागणी ही दिवसेंदिवस वाढतली. एकाच वेळी सर्वांनी आपल्या ठेवी बँकांमधून काढून घेण्यास सुरुवात झाल्याने बँकांना रोखतेचा प्रश्नाला सामोरे जावं लागत आहे. सरकारच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे व ज्यांचे स्वतःचे पैसे बँकेत आहेत अशा सर्वच ग्राहकांकडून रोख पैशाला मागणी वाढल्याने बँक व्यवसायावर रोख रक्कम पुरवण्यावर अतिरिक्त ताण हा निर्माण झाला आहे. दुसरा जो परिणाम आहे तो म्हणजे जोखीम व्यवस्थापन अवघड बनत आहे. रिस्क मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो. कोविड-19 काळात कर्जदरावरील दडपण कमी करण्यासाठी RBIने अनेक प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत. उदाहरणार्थ पाहिलं आपण कर्जाची हप्त्याची स्थगिती, NPA नियमात सवलती. यामुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन जे अडचणी आहेत असलेले जे ग्राहक असे वर्गीकरण करून त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. म्हणून बँकांना आपल्या जोखमीचे पुनर्व्यवस्थापन करावे लागणार आहे आणि हे कार्य तसे अवघड आहे. त्यामध्ये जर काही त्रुटी राहिली तर बँकांना याचा दीर्घकालीन परिणाम हा भोगावे लागणार आहेत. हे जोखीम व्यवस्थापन हे आता अवघड बनत चाललेले आहे. कोविड-19मुळे प्रत्येक बँकेला रिस्क मॅनेजमेंट करणे हे अवघड होत आहे. व्यवसाय धोरणांची पुनर्रचना. कोविड-19च्या काळात बँकांना आपल्या व्यावसायिक व्यवहाराची पुनर्रचना करावी लागणार आहे, कारण बँकांची काही व्यवहार हे पुढे ढकलले जाणार आहे तर काही रद्द होणार आहे.
किंवा त्यांचे एकूण प्रमाण हे कमी होणार आहे. तसेच एकूण व्यवहारामध्ये मोठी घट होणार आहे. मालमत्तेच्या किमती कमी अधिक होणार आहे. त्याचा परिणाम ह्या बँकेच्या नफा तोट्यावरती होणार आहे. आणि तसेच एकूण व्यवहारामध्ये मोठी घट होणार आहे. हे मालमत्तेच्या किमती जर कमी जादा झाल्या त्याचा नफा तोट्यावर परिणाम होऊन बँकेवरती नफा तोट्यावरती याचा जास्त परिणाम होऊ शकतो. पूर्ण परिस्थितीनुसार केलेली भांडवल वितरण व्यवस्था ही बदलावी लागणार. म्हणजेच बँकांना आपल्या संपूर्ण जी व्यावसायिक व्यूहरचना केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना बदल करावे लागणार आहेत. या बँकेला या गोष्टी यशस्वीपणे जमतील त्यांचाच भविष्यकाळ हा उज्ज्वल राहील व इतर बँका या अडचणीत सापडतील. कारण प्रत्येक बँकेला आता परिस्थितीनुसार त्यांच्या व्यावसायिक धोरणामध्ये व्यूहरचनेमध्ये हा बदल करावा लागणार आहे. स्थगित कर्ज हप्त्याचे व्यवस्थापन. शेती कर्ज, व्यवसाय कर्ज, गृहकर्ज देणाऱ्या बँक आणि इतर वित्तीय संस्था सर्वांनाच कर्ज हप्त्यामध्ये काही काळासाठी संधी देण्याची सूचना RBIने दिलेल्या आहेत. म्हणजे कर्ज हप्ते थकबाकीची वेळापत्रक 3 महिने पुढे ढकलले जाणार आहे. त्यावरील व्याज देखील थांबणार आहे. मग देशातील सर्वच बँकांच्या थकीत कर्जाचे प्रमाण ही धोकादायक स्थितीत वाढत आहे. मार्च 2020मध्ये थकीत कर्ज म्हणजे NPA चे प्रमाण हे 8.5 पर्यंत असून ते कोरोनामुळे 12.5 पर्यंत जाण्याची शक्यता अजून निर्माण झालेली आहे. त्यामुळे अत्यंत गंभीर आर्थिक स्थिती निर्माण होईल. मार्च 2021मध्ये हे थकीत कर्जाचे प्रमाण थेट 14.7 पर्यंत जाण्याची शक्यता RBIने आर्थिक स्थैर्याबद्दलच्या आपल्या अहवालात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग देशातील बँकिंग क्षेत्रातील ही स्थिती चिंताजनक असून पुढील आर्थिक वर्षात कोरोना संकट दूर झाल्यास ही परिस्थिती कशी वळण घेते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं आपण कोरोनामुळे एकूणच बँकिंग क्षेत्राचे आर्थिक आरोग्य NPAमुळे संकटात आहे असे यावरून आपल्याला स्पष्ट होते. नाबार्ड, सिडबी यासारख्या पुनर्वित्त पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. हे नाबार्ड, सिडबी, NHB या ज्या संस्था आहेत या संस्था नाबार्ड कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करते, सिडबी लघुउद्योगांना कर्ज पुरवठा करते, NHB हाऊसिंग लोनसाठी कर्ज पुरवठा करतात. बरोबर. यांना लागणं या संस्था ज्या आहेत त्यांना पुनर्वित्त हा भारत सरकारला करावा लागणार आहे. त्यांच्या कामगिरीवर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांचे कार्य हे अवलंबून असते. म्हणून या संस्थांना पुनर्वित्त करण्यासाठी कमीत कमी 50,000 कोटी रुपयांची तरतूद रिझर्व्ह बँकेला करावी लागणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर व बँक क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत. बिगर बँक कंपन्यांवरील परिणाम. सध्या तरी बिगर बँक व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना कर्ज वितरण वृद्धी करण्यापेक्षा सध्याच्या कर्ज व्यवस्थापनावर अधिक भर द्यावा लागणार आहे. कारण कोविडमुळे त्यांच्या रोखतेवर अधिक परिणाम होत आहे. नवीन कर्ज वितरण कसे वाढवायचे आणि आपला नफा कसा वाढवायचा हा विचार करण्यापेक्षा त्यांना सध्याची कर्ज वसुली ही कशी करायची हा त्यांच्यापुढील खरा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोविडमुळे नवीन कर्जाची मागणी ही कमी झालेली आहे. नवीन गुंतवणूक ही कमी झालेली आहे. मग त्याचा परिणाम हा डायरेक्ट बँक व्यवसायावरती होत आहे. कोविडमुळे बँकांना हे परिणाम ही भोगावे लागणार आहेत. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय बँकिंग क्षेत्राने एकूण 72.29 लाख कोटी रुपये कर्जाचे वाटप केले आहे. मात्र मार्च 2020 नंतर आर्थिक निराशाजनक वातावरणामुळे नवीन कर्जाची मागणी कमी होऊ शकते. त्यामुळे RBIने केलेल्या उपाययोजनांचा फायदा व भारत सरकारचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज यामुळे बँकांकडील गंगाजळी वाढू नये बाजारातील अशा चिंताजनक वातावरणामुळे बँकांच्या नवीन कर्जाला मागणी कमी होईल. त्यामुळे बँकांच्या
नफा क्षमतेवर व एकूणच बँक व्यवसायावर त्याचा अनिष्ट परिणाम होईल. आज आपण बिगर बँकिंग कंपनीवर परिणाम पाहिले. आता नेक्स्ट जे परिणाम आहे तो म्हणजे अनपेक्षित पत नुकसान. अनेक संस्थांच्या व्यवसायामध्ये खूप मोठी घट होणार आहे. त्यामुळे त्यांच्या रोखतेच्या समस्येत मोठी वाढ होणार आहे. पत वितरण साखळी आणि पत दर्जामध्ये मोठी घसरण होणार आहे. हे नुकसान जे अनपेक्षित पत नुकसान होणार आहे बँकांचे. विमा कंपन्यांवरील परिणाम. कोविड-19चा विमा कंपनीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव देखील आपल्याला विचारात घेण्याची गरज आहे. त्यांची वित्तीय पत्रके, रोख रकमांचा प्रवाह देखील आता बदलणार आहे. विमा हप्त्यांच्या भरण्यामध्ये 3 महिन्याची सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे विमा कंपनीकडे येणारा रोख रक्कम यांचा प्रवाह आता थांबलेला आहे आणि तो निश्चितपणे कमी होणार आहे. मग त्यांच्या देखील अनेक व्यवहारांची साखळी आता काय होणार तर खंडित झाली आहे, थांबलेली आहे. मग या सर्वांचे एकत्रित परिणाम म्हणून आपण जर पाहिलं तर अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचा प्रवेश, बेरोजगारीमध्ये वाढ होणार आहे, उत्पादनातील घट यासारखे अनेक परिणाम होण्याची ही शक्यता आहे. थँक्यू.